नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी 2026 या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। या अहवालामध्ये नेमकं काय दडलंय, सरकार कोणत्या अटी लावणार आहे आणि शेतकऱ्यांना खरंच फायदा होणार आहे का, हे आपण सविस्तर जाणून घेऊया। सरकारने 2 मोठ्या घोषणा केल्या आहेत। थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे। तसेच जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्जफेड करतात त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे। ही घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे। राज्यात सुमारे 40 लाख शेतकरी आहेत, त्यापैकी जवळपास 35 लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकतात असा अंदाज आहे। या कर्जमाफीमुळे राज्य सरकारवरच 17 ते 18,000 कोटी रुपयांचा मोठा आर्थिक भार पडणार आहे, ज्यामुळे ही योजना आर्थिकदृष्ट्या देखील महत्त्वाची ठरते। शेतकरी आंदोलन आणि विविध मागण्या लक्षात घेऊन सरकारने एक विशेष समिती नेमली होती। या समितीला 6 महिन्यांचा अभ्यास कालावधी देण्यात आला होता। या कालावधीत समितीने शेतकऱ्यांची परिस्थिती, कर्जव्यवस्था आणि अंमलबजावणीचे मार्ग यांचा सखोल अभ्यास करून आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे। पण इथेच सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो की हा अहवाल अजूनही सार्वजनिक करण्यात आलेला नाही। शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेपासून हा अहवाल लपवून ठेवण्यामागे काय कारण आहे? यामुळे पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत आणि शेतकरी संघटनांमध्ये अस्वस्थता वाढत आहे। मागील कर्जमाफी योजनांमध्ये अनेक कडक अटी आणि निकष होते। विशेषतः 2019च्या कर्जमाफीमध्ये अशा अटींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते। आता पुन्हा त्याच प्रकारचे नियम लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे। या योजनेत 2 महत्त्वाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेले शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकतात, तर 9 मार्च 2026 रोजी ज्यांनी कर्जाचे नूतनीकरण केले आहे ते शेतकरी 50,000 रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरणार आहे। या योजनेतील अटी आणि निकष हे अनेक शेतकऱ्यांसाठी अडथळा ठरू शकतात। विशेषतः नगदी पिके घेणारे आणि जास्त कर्ज असलेले शेतकरी या योजनेच्या बाहेर जाऊ शकतात। त्यामुळे पुन्हा एकदा फक्त काही निवडक शेतकऱ्यांनाच लाभ मिळण्याची शक्यता आहे। शेतकरी संघटनांनी सरकारकडे स्पष्ट मागणी केली आहे की हा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा आणि अंतिम निर्णय घेण्यापूर्वी शेतकऱ्यांशी चर्चा केली जावी। त्यांचे म्हणणे आहे की सरसकट कर्जमाफी म्हणजेच 7/12 कोरा करणे हीच खरी आणि न्याय्य उपाययोजना आहे। आता पुढील टप्प्यात हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल। त्यानंतर शासन निर्णय म्हणजेच GR जारी केला जाईल आणि त्यानुसार या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू होईल। त्यामुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। शेवटी सर्वात मोठा प्रश्न असा आहे की सरकार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार का, की पुन्हा कडक अटी लावून अनेक शेतकऱ्यांना वंचित ठेवणार? याचा अंतिम निर्णय येणाऱ्या शासन निर्णयावर अवलंबून असेल। तुम्हाला काय वाटतं? कर्जमाफी सर्वांसाठी असावी का? हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा।